मायबापांनी हे लय त्या मुलीचे हे बयान आहेत पोलीस स्टेशनले की बा तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही शिकायला जाता, तुम्ही शिक्षण घ्या मायबापाचं एवढं नाव कमवा, एवढं नाव कमवा तुम्ही, एवढं नाव मायबापाचं की तुमच्या मायबापाले जशी मान करून अशी चालते ना मायबाप, तेवढं तुम्ही त्या मायबापाची मान टाईट ठेवा. तुम्ही ज्या दिवशी घर सोडून जाता ना त्या दिवशी मायबापावर काय बीतते हे त्या मायबापाला माहीत आहे. हां, त्याला असं वाटते एंडो सल्फानचा डबा घेऊन पिऊन घ्या. कारण जेवढं प्रेम मायबापाचं मुलीवर आहे तेवढं मुलावर नाही महाराज. मी सांगतो, जेवढं मायबापाचं प्रेम मुलीवर आहे तेवढं मुलावर नाही. आणि प्रत्येक मुलीचं आणि प्रत्येक बापाचं प्रेम मुलीवर जेवढं आहे तेवढं मुलावर नाही. अनुभवलं नाही असं नाही म्हणत, मी पाहतो. कारण बापाचं प्रेम मुलीवर आहे पण बाप दाखवत नाही. बरोबर, बापाचं प्रेम मुलीवर किती आहे हे बाप दाखवत नाही, फक्त एकाच टाइमला लग्न झालं. हां, लग्न झाल्यावर दाखवते बापाचं प्रेम किती आहे. मग त्या बापाची इज्जत जर तुम्ही ठेवसाल ना तर फायदा काय. जे मायबाप तुम्हाला वागवते एवढ्या प्रेमानं, तुम्ही सांगा मला, लहान असताना 1 वर्षाची असतानापासून जे मायबाप 18 वर्षापर्यंत तुम्हाला वागवते ते मायबाप तुमचं खराब करणार आहे का. मायबाप लग्नासाठी पोरगं पाहून देते, प्रत्येक मुलीला पोरगं पाहून देते. तुम्ही सांगा मायबाप हो, तुमची पोरगी जर एखाद्याच्या घरी द्यायची असली, तुमची पोरगी 2 एकरावाला देता, एकर भरवाल्याला देता, 15 एकरावाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. कोणासाठी पाहिजे मायबाप, तुमच्यासाठी पाहिजे ना. तुमच्यासाठी पाहिलं मग मुलीचं कर्तव्य नाही का मायबापाचं चांगलं वागणूक द्यावं. मुलगी शाळेत जाते, काही मुली एवढ्या डोक्यातून हुकेल आहेत, जेवढे शिकेल आहेत तेवढे हुकेल आहेत, तेवढे हुकेल आहेत. कारण शिकणाऱ्यापाशी अति दिमाग राहते, अति जास्त दिमाग असते. हां, म्हणून मायबापाची इज्जत ठेवा. मायबाप तुमच्यासारखी एवढे कष्ट करते. तुम्हाला सांगतो, एका गावातली एक गोष्ट अशी आहे, बाप बिमार पडला आणि बाप बिमार पडल्याच्या नंतर त्या बापाला माहीत होतं की बा आपलं आता आपण मरणार आहोत. त्याला ब्लड कॅन्सर झाला, त्याच्या बापाला ब्लड कॅन्सर झाला. आपलं पोरगं दररोज 200 रुपये रोजानं लोकांच्या कामाला जाते आणि दररोज टोपले उचलते रेतीचे. त्या बापाला असं वाटलं की बा आपण मरणार आहोत, तेरी मरणार आहोत, ब्लड कॅन्सर आहे, वाचूच शकत नाही, कारण ब्लड फिल्टर करावं लागतं. आपली एवढी हैसियत नाही. त्या बापानं पोराच्या हितासाठी एक एंड्रिंगचा डब्बा घ्या आणि वावरात जाऊन प्याव. ते एंड्रिंगचा डब्बा घ्या आणि वावरात जाऊन प्याव. कोणाच्या हितासाठी, लेकराच्या हितासाठी. जर तो व्यक्ती की आपल्या पोराला आपली संपत्ती आपण पुरू शकत नाही, पण जे मायबापाची संपत्ती आपल्या बापदादीची आहे ते तरी त्याच्यासाठी राव, हे उद्देश त्या बापानं एंडो सल्फानचा डब्बा घेतला, वावरात जाऊन एंड्रिंग घेतलं का पोराच्या हितासाठी. उद्देश त्या बापानं एंडो सल्फानचा डब्बा घेतला, वावरात जाऊन एंड्रिंग घेतलं का पोराच्या हितासाठी. एखादा जर मायबाप असता दुसरा घेत होता का. हां, काहून की आपल्या पोराचं चांगलं झालं पाहिजे म्हणून तो व्यक्ती तसा करत असेल तर लेकराचं काम आहे आपल्या मायबापाची इज्जत ठेवणं. जे माय करते पोरायला वाटते आपली माय कुण करत राहते. हे आजच्या युवा पिढीत सांगतो, पोऱ्या जर घरात गेला ना माय म्हणते हे कर ते कर. पोरायला आवडत नाही, आपल्याला वाटते जाऊ द्या, ते शाळेतून आल्या की दप्तर फेकपा, नाही तर मग ते काय स्वयंपाक करायचं पोरायचं जीवार. हे तुमचे मायबाप, तुमची आई तुम्हाला काय सांगते, काहून सांगते माहिती आहे का. उद्या तुम्हाला जर दुसऱ्याच्या घरी दिलं तर कमीत कमी तुमचं तिथं वागणूक चांगली असली पाहिजे, हे तुमची माय सांगते. माय असते, माय मावशी नसते, माय चुलती नसते, माय असते, मायच असते. मायसारखी मया कोण नाही लावत, हे मला तरी माहीत आहे. कारण मी अर्ध्या रात्री घरी जातो, मी 2 वाजेलो घरी जायलो का मग आईचा फोन चालू राहते, बाबू आ कुठं आला रे, आई तू फोन ठेवल्यावर मी लवकर घरी जायपर्यंत माई झोपत नाही. एवढं प्रेम लेकरावर राहते. माय असते. तुम्हाला सांगतो, काही लेकराला आपल्या मायबाप कोण करते, माय कोण तुमच्या हितासाठी करते. मायबाप तुमच्या हितासाठी चांगलं करते ना, मग तुमचं काम आहे मायबापासाठी. एका याच्यावर काय झालं, एक लहान मुलगा होता, शेवटचा दृष्टांत सांगतो आणि इथं थांबतो, फक्त एवढा दृष्टांत आहे का. एक लहान मुलगा होता, लहान मुलगा असताना वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याची माय मेली. त्याची माय त्याला सोडून गेली. त्याच्या बापानं 2 वर्ष झाल्यानंतर लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर हा मुलगा 5 वर्षाचा झाला. झाल्याच्या नंतर त्याची चुलत आहे. मग हा 5 वर्ष झाला, याला कामं सांगायची, सख्या पोराला नाही सांगायची. हे पहिल्या बायकोच्या पोराला काम सांगायचे. आता याचा बाप नोकरीवर होता, तो बाहेर गावी राही. हे बाप घरी आला
की ते चांगली वागणूक दे, त्याची माय त्याला चांगली वागणूक दे, आणि बाप गेल्याच्या नंतर त्याला कामं करायला, भांडे तू घाल, कपडे तू हां, झाडून तू का, तुला काय कामं करायचं ते कर. हे बादशासारखी बसे, त्याची चुलत आहे, त्याची चुलत आहे अशी बादशासारखी बस. एक दिवस काय झालं, याला प्रेस करायला सांगितली, ती बाहेर गेली, ती लग्नाला जायचं होतं, अर्जंटमध्ये लग्नाला जायचं, याला म्हणे तू प्रेस कर. 5 वर्षाच्या लेकराला प्रेस करता येते का सांगा बरं तुम्ही, समजते का? 5 वर्ष याला प्रेस करायला लावली, प्रेस केली. आता याचं काय झालं, त्यानं आवाज दिला अंदरून, हे पाण्याचा डब्बा आणून, यानं काय केलं, प्रेस ठेवायची तर त्याच्यावर ठेवली, कपड्यावर. ते कपडा जळला, साडी छद्र पडलं त्या साडीला छद्र पडलो. मग ह्याला वास सुटला, ते पळत आली, वास कायच येऊ राहिला बा, साडीचा वास येऊ राहिला. ते छद्र पडल्याच्या नंतर, त्याचा वास आल्याच्या नंतर तिनं न विचार करता ती प्रेस उचलली, साडी पाहते तर छद्र पडलं त्या साडीले. मग साडी छद्र पडलं, साडी किती रुपयाची, 500 रुपयाची, 1000, 2000ची. तुम्ही मला सांगा, तुमच्यासाठी तुमचं लेकरू महत्त्वाचं का तुमची साडी महत्त्वाची? हो, लेकरू महत्त्वाचं ना, ते कोणाचंही असो, चुलतीचं का असो ना, पण लेकरू, लहान लेकरू आहे ना. मग त्या लहान लेकराले, मग हिला जरा असं समजायला पाहिजे ना, लहान लेकरू आहे म्हणून. हिच्या चुलत आईनं काय केलं माहिती आहे का, काडीनं मारायचं, बोलायचं. जर राग आला तर खोली दिवसभर भाकर न देता, पाणी न देता तर कोंडून ठेवायचं. तिनं काय केलं तुम्हाला सांगतो महाराज, तिनं तेच प्रेस घेतली. ते जशी प्रेस घेतली तशी त्याला म्हणे झोप खाली, त्याला आडवं केलं आणि तेच गरम प्रेस त्याच्या पाठीवर ठेवलं. तुम्ही मला सांगा त्या लेकराला काय वाटलं असं? ते गरम प्रेस त्याच्या पाठीवर ठेवल्यावर त्यानं चुलती नाही म्हटलं, त्यानं काय म्हटलं, आई. त्यानं काय म्हटलं, आई. आणि ते प्रेसचा, ते तशीच प्रेस, त्याचा डाग त्याच्या पाठीवर पडल्याच्या नंतर ते देवापाशी गेला. देवापाशी गेल्यानंतर तो देवाला काय म्हणते, देवा तू काही न्याय लागत होतं माय, तू मला मारून टाकलं असं चालत होतं, पण माझी आई माझ्यापासून न्याय नव्हती लागत. याले आई म्हणते.